नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगरपालिकेचा आढावा घेणार आहोत। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर घराण्याचं फलटणवर वर्चस्व आहे। परिणामी गेल्या 20 वर्षांपासून फलटण नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे। इतक्या वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असणाऱ्या फलटणचा खरोखर विकास झालाय का? काय प्रश्न आणि अडचणी आहेत इथल्या नागरिकांच्या जाणून घेणार आहोत फलटण नगरपालिकेच्या नाक्यावरून। नमस्कार, मी नवनाथ बन। नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगरपालिकेच्या नाक्यावर। मागच्या 15 ते 20 वर्षापासून फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे। गेल्या 5 वर्षात काय झालं, विरोधकांच्या अपेक्षा काय, सत्ताधाऱ्यांनी काय काम केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याची चर्चा आपण करणार आहोत। सुरुवात करूया अर्थातच सत्ताधारी पक्षापासून। ताई, काय सांगाल, मागच्या 5 वर्षात शहरासाठी काय कामं झाली? मागच्या 5 वर्षात आपल्याला ज्या जनतेला अपेक्षित होती तेवढी जवळजवळ कामं पूर्ण होत आलेली आहेत। आमच्याकडून जेवढी होतील एवढी आम्ही कामं करायचा प्रयत्न केलेला आहे। पाण्याची कामं झालेली आहेत, टाकीची कामं झालेली आहेत, रस्त्याची कामं झालेली आहेत, आरोग्यविषयक कामं पूर्ण झालेली आहेत। कौतुकाने सांगावंसं वाटतं की फलटण शहर हे प्रथम महाराष्ट्रातलं शहर ठरले की जिथं फ्लेक्स बंदी करण्यात आलेली आहे, होर्डिंग मुक्त। घंटा गाड्याही रेग्युलर सगळीकडे हिंडत फिरत आहेत। रस्त्यांची कामं झालेली आहेत। परत आता 2 कोटी रुपये जो फंड मिळालाय त्याच्यातनं परत कामं मंजूर करून ठेवलेली आहेत। मार्केटची कामं पूर्ण होत आलेली आहेत। कुठलंही काम राहिलेलं नाही असं मला तर वाटतंय आणि राहिलेली कामं या येत्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे मंजूर झालेली आहेत। एक 10 ते 20% कामं राहिलेली आहेत फक्त। शहरातली 80% विकास कामं झालीत, फक्त काही बाकी आहेत असं त्यांना वाटतं। तुम्हाला पटतं हे? मला एक त्यांचा मुद्दा खोडायचा आहे। उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी सांगितलं भुयारी गटारीची योजना, तर ही पूर्णतः त्यांनी मागच्या वर्षी जाहीरनाम्यामध्ये भुयारी गटारी योजना सुवर्ण जयंती या नगरोत्सव यामध्ये त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये मांडली होती, पण ती नागरिकांचा पूर्ण जनतेचा त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे। ती जी योजना आहे ती चुकीची आहे। पूर्णतः त्या योजनेच्या अंतर्गत तिथं भुयारी गटाराच्या जागा बंदिस्त गटारं केलेली आहेत साहेब। आणि त्या बंदिस्त गटारं करत असताना कुठल्याही प्रकारचं तिथं लेवल नाहीये। 1.5 इंच पाईपलाईन टाकून तिथं चेंबर जे आहेत ते पूर्णतः रस्त्यापासून 1 ते 1.5 फूट उंचीवर आले। पूर्णतः तिथं जी गटार आहेत ती तुंबतात, घरात पाणी जाते। भुयारी गटाराचा जो मार्ग चाललेला आहे ह्याच्यात आमच्या जवळ 3-3.5 कोटी वायपट घालवले। आता भुयारी गटारचा 118 कोटीचा एस्टिमेट केलेला आहे, ते शासनाच्या मंजुरीला पाठवलेलं आहे आणि त्याच्या अनाठाई खर्च हा केलेला आहे। जे भुयारी आता जे पाईप टाकल्या त्याची गरजच नाही। तुमचे गटर कुठे तुटके असते तिथे एखादा वीट बदला तुम्ही, पण अख्ख्या शहराचे गटरचे उद्ध्वस्त केले, पाणी पुढे जात नाही, त्या चेंबरचा वगैरे काही प्रश्नच नाही। फलटण शहरामध्ये जो जास्तीत जास्त रहदारीचा रस्ता आहे म्हणजे नाना पाटील चौक, तो रस्ता गेल्या 25 वर्षात कधीही दुरुस्त झालेला नाही। तिथं एवढे खड्डे आहेत की लोकांच्या म्हणजे कमरेला इतका त्रास होतोय, म्हणजे धडधड एवढी आहे की तिथं अजिबात लक्ष दिलं जात नाही। आणि जे महत्वाचे रस्ते आहेत ते सगळ्या ठिकाणी खड्डे आणि हे सगळ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। आणि हे आता पावसामुळे झालं असं नाहीये, हे अनेक वर्षापासून नाना पाटील चौक तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे की जिथं सगळ्यात जास्त ट्रॅफिक असतं। सत्ताधारी मंडळींनी आताच सांगितलं की या ठिकाणी आम्ही शहरातली 80% कामं केलेली आहेत। यांच्याकडे तसं वास्तविक बघितलं तर 25 वर्ष झालं सत्ता आहे। ज्या राज्याचे सभापती त्यांच्या दारात एक खड्डा मी गेली 10 वर्ष झालं बघतोय, तो खड्डा साधा त्यांना अजून मुजवता आला नाही। ताही त्यांच्या सख्या भगिनी आहेत, त्यांच्या दारात एक खड्डा आहे, तो पुतळा एक आहे त्या चौकात एक खड्डा, कमीत कमी 15 वर्ष झाले तो खड्डा अजून त्यांना मुजवता आलेला नाही। त्यामुळे विकास झाला हे म्हणता येणार नाही। देवळं बांधली, सभामंडपं बांधली किंवा मंदिरं बांधली म्हणजे शहराचा विकास होत नाही। शहरात अनेक अडचणी आहेत, त्यावर खड्डे आहेत आणि ते सुद्धा सभापतींच्या घरासमोर। काय उत्तर द्याल? माझ्या घरासमोर खड्डा नाहीये हे मी सांगते आणि शेजारी आहेतच इथं सचिनराव बेडके, त्यांनाही विचारा। आमच्या घरासमोर खड्डा नाहीये, जो काही खड्डा त्यांना अपेक्षित आहे तो कुठला आहे ते त्यांनी सांगावं, मग मी उत्तर देते। फलटणकरांच्यासाठी रस्त्याची कामं सुरूच आहेत। आणि काय होतंय की जेव्हा आम्ही रस्ते करतो त्याच्यानंतर पाण्याच्या पाईपलाईनची कामं घेतली जातात, केबलची कामं घेतली जातात, त्याच्यामुळे झालेले रस्ते परत तिथं खुदाई होतीये। जे मुद्दा सांगितला की पाण्याची टंचाई होती वगैरे काय, तर ती पाण्याची टंचाई कधीच भासलेली नाहीये। जेव्हापासून 5वा टप्पा झालेला आमचा पाणी पुरवठ्याचा तेव्हापासून एवढा कडक उन्हाळा होता किंवा दुष्काळ होता तरी पाण्याची आम्हाला कोणालाही कोणत्याही वॉर्डमध्ये
आणि दुष्काळात चांगलं पाणी हा मिळालं. चांगले पाणी मिळाले सगळ्यांना. आरोग्याचा प्रश्नाचं काय? आरोग्याचं आम्ही जवळजवळ सगळी कामं केलेली आहेत. आम्ही भरपूर प्रमाणात डबे वाटपाचा कार्यक्रम पण घेतलेला आहे, जे सुका कचरा आणि डस्टबिन आणि बाकी जिथं आता राहिले तिथंही आम्ही पूर्णपणे देणार आहे आणि आरोग्याचा प्रश्न जवळजवळ मिटलेलाच आहे. सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगवेगळा केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा केला जातो, पण एकत्रच टाकला जातो. जिथं जो कचऱ्याचा डेपो आहे तो सगळा एकत्रच केला जातो. म्हणजे इथून गावातून सुद्धा ते एक दिशाभूल करायचा प्रयत्न करतात ते नागरिकांचा, बाकी काय नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आज पेपरमध्ये फलटणचं प्रगती पुस्तक म्हणून दिलेलं आहे, पण ती फलटणची प्रगती झाली का नाही माहित नाही, पण नगरसेवकांची झालेली आहे प्रगती, एवढंच मी बोलू शकतो. आम्ही नगरपालिकेत मिटिंगला जातो त्यावेळेस भरपूर अर्ज देतो, पण आमचं एकही काम मंजूर करत नाहीत आणि वरनं आम्हाला बोलायची संधी देत नाहीत. त्यांचेच फक्त अर्ज घेतात, त्यांच्या सह्या घेतात आणि लगेच मिटिंग झाली म्हणून संपून टाकतात मिटिंग. तुमचं काम होत नाही? होतच नाही, किती अर्ज द्या. सत्ताधारी आणि विरोधक यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेत, परंतु या सगळ्यांमध्ये सामान्य फलटणकरांचे प्रश्न काय आहेत ते सुटलेत का? आपण त्यांच्याचकडनं जाणून घ्या. काय सांगाल, सामान्य फलटणकरांचे प्रश्न सुटलेत का? सामान्य फलटणकरांचे प्रश्न सुटलेत नाहीत. फलटण शहरामधील अतिक्रमण पुनर्वसन योजना गडसुरी मैदानमध्ये 10 वर्ष झालं काम चालू आहे. कोट्यवधी रुपये नगरपालिकेने त्यावरती खर्च केलेत. या शहरामधून अनेक लघुउद्योगांचे पैसे गोळा केलेले आहेत. 270 ते 80 लोकांचे पैसे गोळा केले आहेत. आज त्या मार्केटचं काम गेली 10 वर्ष झालं बंद आहे. ते मार्केट पूर्ण पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. फलटण शहराची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आणि डांबरीकरण कधी करतात? पावसाळ्यात डांबरीकरण करतात का? आणि पावसाळ्यात डांबरीकरण आणि पावसाळ्यात डांबरीकरण आणि ते चिकट शहराच्या विकासाबाबतीत सांगितलं तर मी 2-3 मुद्दे मी सांगू इच्छितो. पहिला मुद्दा असा आहे की शहरात जे बाळगोपाळ आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी एकही बागेची व्यवस्था शहरात नाहीये. सार्वजनिक शौचालयाची अवस्था फलटण शहरामध्ये अत्यंत दयनीय पद्धतीची अवस्था आहे. त्याचबरोबर मुताऱ्या ज्या आहेत फलटणमधल्या त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. ज्या महिला येतात त्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असतील किंवा मुतारे असतील, अतिशय वाईट दुरवस्था फलटणमध्ये. हे नगरसेवक पैसे खाण्याचं काम फक्त करतात, कोणतंही काम हे नागरिकांचं करण्याच्या मनस्थितीत ही नगरपालिका नाहीये. फलटण नगरपालिके परिसरामध्ये जे काय रस्ते झालेले आहेत ते रस्ते फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा आणि नगरसेवकांच्या संगनमताने आजपर्यंत रस्ते झालेले आहेत. त्या रस्त्यावर जो निधी खर्च झाला तो त्या रस्त्यावर 6 महिन्यात डबल निधी खर्च करून कॉन्ट्रॅक्टदारांचं भलं करणे आणि स्वतःचं भलं करणे हाच प्रकार आतापर्यंत झाला. फलटण शहरातील एक संपूर्ण ड्रेनेज जे आहे ते फलटण शहराचा, फलटणचं संपूर्ण शहराचं एक नदी आहे बाणगंगा नदी. त्याच्या नदीमधून संपूर्ण सगळं शहराच्या मध्यस्थ भागामधून ती नदी वाहते, त्याच्यामधून ते सगळं ड्रेनेज जातं. त्या नदीची अशी दुरवस्था आहे की शेजारच्या दोन्ही पेटेला इतके डास आणि साम्राज्य इतकं घाण करून टाकलेलं आहे. ती नदी काही लोकांच्या व्यवसायासाठी ती नदी अडवलेली आहे आणि वाळूच्या व्यवसायासाठी ती नदी आणून तिथं त्या ठिकाणी ते संपूर्ण धुतलं जातं वाळू हे सगळं. त्या ठिकाणी कंडलिका देवापर्यंत हरिबा मंदिरापर्यंत संपूर्ण पाणी साचलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इतके डास, घाणीचे साम्राज्य, डुकरं आणि कुत्र्याचा इतका सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना जीणं मुश्किल झालेलं आहे. 80% कामं झाल्याचा दावा सत्ताधारी करतात तर विरोधकांना ते काही पटत नाही. परंतु येणाऱ्या निवडणुकीनंतर तरी फलटणकरांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा या कार्यक्रमातून करायला हरकत नाही. आजच्या या नाक्यावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नव्या नगरपालिकेच्या नाक्यावर. तोपर्यंत मी नवनाथ बन आणि कॅमेरामन कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. तुम्ही बघत रहा ABP माझा.